नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया इंडस टावर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सिटी ऑन इंडस टावर्स स्टॉक मेंटेन्स बाय सीज 47% अपसाइड ऑन स्ट्रॉंग ग्रोथ आउटलुक. वोडाफोन आयडिया, भारती एअरटेल रोल आउट्स टू ड्राईव्ह डिमांड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ब्रोकरेज फर्म सिटीने इंडस टावर्स लिमिटेडवर बायची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राईस दिला आहे ₹490, जो करंट मार्केट प्राईजने 47% वरती आहे. चला आता बोलूया कॉन्कॉर्ड इन्व्हिरो सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, PGIM इंडियाने कॉन्कॉर्ड इन्व्हिरो सिस्टम्स लिमिटेडचे 1.6 लाख इक्विटी शेअर किंवा तुम्ही असेही म्हणू शकता की कॉन्कॉर्ड इन्व्हिरो सिस्टम्स लिमिटेडची 0.77% हिस्सेदारी विकली आहे ₹8.47 कोटी आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला कॉन्कॉर्ड इन्व्हिरो सिस्टम्स लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया भेलबद्दल, म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडला मागल्या फक्त 10 दिवसांमध्ये 20,000 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे. आणि मित्रांनो, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा ऑर्डर बुक पोहोचलेला आहे 1,60,157 कोटी रुपयांपर्यंत. आणि मित्रांनो, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास फक्त 70,000 कोटी रुपयांचा. चला आता बोलूया झोमॅटो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेड अनविल AI पॉवर्ड प्लॅटफॉर्म नगेट टू हेल्प बिझनेसेस स्केल अप. तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेडने AI पॉवर्ड प्लॅटफॉर्म अनविल केला आहे, ज्याचे नाव आहे नगेट. आणि हा प्लॅटफॉर्म झोमॅटो लिमिटेडने कशासाठी अनविल केला आहे? टू हेल्प बिझनेसेस स्केल अप. चला आता बोलूया SBI कार्ड्सबद्दल. तर मित्रांनो, SBI कार्ड्स डिक्लेअर ₹2.50 इंटरिम डिव्हिडंड, अपॉइंट्स सालीला पांडे ॲज MD अँड CEO. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, SBI कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेडने ₹2.50चा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 25 फेब्रुवारी 2025. आणि मित्रांनो, त्याचसोबत SBI कार्ड्सने सालीला पांडेला CEO आणि मॅनेजिंग डायरेक्टरच्या पदवीवर अपॉइंट केले आहे. आणि सालीला पांडे 1 एप्रिल 2025 पासून MD आणि CEOचे पद सांभाळणार आहे. चला आता बोलूया 197 कम्युनिकेशन्स लिमिटेडबद्दल, म्हणजे पेटीएमबद्दल. तर मित्रांनो, पेटीएम पार्टनर्स विथ SBI म्युच्युअल फंड टू लॉन्च जैन निवेश ₹250 SIP. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणजे पेटीएमने SBI म्युच्युअल फंडसोबत पार्टनरशिप केली आहे. कशासाठी? जैन निवेश लॉन्च करण्यासाठी. आणि मित्रांनो, यामध्ये 250 पासून आपण SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू करू शकतो. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ITD सिमेंटेशन इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, 28 जानेवारी 2025ला रिन्यू एक्झिम DMCCला, जी अडानी ग्रुपची सबसिडरी कंपनी आहे, या कंपनीला CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन
ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली होती. कशासाठी? ITD सिमेंटेशन इंडिया लिमिटेडमध्ये मेजॉरिटी हिस्सेदारी ॲक्वायर करण्यासाठी. तर मित्रांनो, ITD सिमेंटेशन इंडिया लिमिटेडला फायनान्शियल 2025साठी 9,000 कोटी रुपयांची ऑर्डर्सची अपेक्षा आहे आणि फायनान्शियल इयर 2026साठी 12,000 ते 13,000 कोटीपर्यंतच्या ऑर्डर्सची अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचे उद्देश आहे की यांचा EBITDA मार्जिन 9 to 10% पर्यंत मेंटेन ठेवायचा. आणि मित्रांनो, ही कंपनी न्यू सेगमेंटमध्ये एंट्री करून इनऑर्गॅनिक एक्सपान्शन एक्सप्लोर करण्याचा प्लॅन बनवत आहे. चला आता बोलूया NTPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NTPC लिमिटेड टू इन्व्हेस्ट $62 billion इन 30 GW न्यूक्लिअर पॉवर एक्सपान्शन ओव्हर 20 years. तर मित्रांनो, NTPC लिमिटेड पुढल्या 20 वर्षामध्ये 30 GW न्यूक्लिअर पॉवर एक्सपान्शनसाठी $62 बिलियन म्हणजे 5 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा अमाऊंट इन्व्हेस्ट करणार आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.